चला आता आलो मी उन्हीच्या घरी. मी तसा कायमचाच येतो मी उन्हीच्या घरी. मग चुकलोय वाटतं बरं का. हा चुकलंच रे बाबा, खाली वाटतं बरं का. पाहतो छान ये घरी वाटतं मेवणीच हे बाय ते आहे. मी वर चाललो होतो या असं मी इसरत राहतो कधी कधी. काय मी येतो पण आज कसा इसार पडला काय माहिती. ते गेलो असतो कोणाच्या घरात घुसलो असतो. येतं प्रत्येकाचं काम झालं असतं. थांब पाहतो. कोण आलं? चांगली झोप लागली होती. दाजी मेवण्या बाई हा येऊ का आतमध्ये? या ना दाजी. दाजी हा एवढ्या रात्रीचे? अगं रातचा साधो हा या इकडं मित्राचं आहे ना लॉन्चला लग्न होतं. हा का? हा हा मग म्हणलं इकडं आलोय हा चला मेवण्याला भेटून जाऊ. बरं झालं आले ना दाजी. बसा ना. हा, बसतो. फोन तर करायचं मला. अगं काय झालं हा माझं आहे ना फोनची चार्जिंग संपली. हा का? हम्म असं आज झालं ते. काय चाललंय तो? काय नाही दाजी, मस्त झोप लागली होती. जेवले खावले, म्हणले आता झोपून घ्यावा. हम्म. डोळा लागला तोच तुम्ही दार वाजवलं. हा का म्हणजे जेवण करून झोपले होत्या तुम्ही? हा मग आता काय? आता कामच काय आहे? आता काय आता डोकं चालत नाही. काय करावं? पहिलं डोकं म्हणजे आता डोकं आउटच झालं. हा? म्हणलं 2 वर्ष झाले तो नवऱ्याला. हा आता मग 2.5 वर्ष होत आले. ताई बरी आहे ना? काय बरी आहे ना? ते व्यवस्थित चालू आहे. पोरं बरे आहे ना तुमची? पोरं बिरं सगळे खुशाल आहे. मग पाणी देऊ का तुम्हाला? नको पाणी पेलो जेवण केलं. हा तुम्ही लग्नातच जेवले असतील ना? हा राजा राणी होती आज. हा का? हा जेवण केलं. हा मग म्हणलं ते जोडीदारांना म्हणलो आलो मी येऊन इकून. हा हा ते त्यांना म्हणलं येत्या का 2 मिनिटं. म्हणा नाही आता इकडे पाहुणे येत आमचे हा. या तुम्ही जाऊन. मग तुम्हाला लगेच नाही नाही आजच्या दिवस थांबून घेतो. हा का? हा आज थांबा का तुम्ही? थांबवतो जाऊ दे. ताई वाट पाहिजे ना. नाही नाही सांगितले तसं तिला. सांगून आले हा ना? मग येताना हा मग जाऊ द्या मग काय हरकत नाही. थांबू म्हणलं मेवणी का एक रात थांबून घेऊ. हा हा उद्या सकाळी जाता येईल हा नाही का. थांबल्यान काय होईल तो आपण. आणि नाही थांबा ना दाजी. मी कुठं काय म्हणून राहिले मग? काय होतं तुम्ही कुठं परकी दाजी साहेब माही. बरोबर आहे पण मग तू का पाहिलं का हा मलाही बरं नाही वाटत. काय हो दाजी काय झालं? काय बारीक होत चालली ग. पहिली काय गुटीवाणी तब्येत होती तुझी. आता या बा दाजी. आता निम्मी राहिली नाही. आता काय करत्या माझं दुःख मनाला माहितीये. आता तुम्ही पाहुणे रावळे येत्या घडीभर राहत्या रातभर राहत्या निघून जात्या. पण शेवटी मा आत्मा काय जुळतो आता ते तुम्हाला काय सांगायचं. हा बरोबर आहे जुळतो ते होतच. काय होतं माहितीये का हा. हे बाय एखादं आपण झाड लावलं हा बरोबर. झाड लावलं त्याला जर पाणी नाही टाकलं खतही नाही टाकलं तर ते वाळतच जाणार. ते असं सुकणारच. हा तशी तू गत झाली. हे काय झालं माहितीये का हा. शांता तुला जे पाहिजे ना ते तुला तोया शरीराला भेटू राहिलं नाही. हा म्हणून बारीक होत चालेल. मग ते आपाप झुरू माणूस तो विचार करू ते जाम होऊन जात. म्हणजे असं काय नाही भेटत मला. आता मी मस्त खाते पेते ना दाजी. तू मस्त खाते पिती बरोबर. हा पण ते तुला मानवत नाही ना बाई. जे मानवायचं होतं तेच घरात नाही. म्हणजे असं आहे हा का मेन काय आहे तुझा नवराच तो जवळ नाही ना. त्याचं खत पाणी तुला भेटत नाही तेव्हा ते झाड सुरकाटायचंच ते. दाजी काय बोलू राहिले तुम्ही. आता मग आता काय करायचं. आता 2-2.5 वर्ष
मस्त वाट पाहिली त्याची, आजच येईल मगच येईल, आजच येईल मगच येईल, असं करता करता 2-2.5 वर्ष झाले. तो काय आला नाही, गेला गरक्यात तसा गेलाच. नाही ते कोणा तरी बुराळ पाडलं मन, गरका आला टाकला मन, ते गेलं निघून. पण तुला एक माई शांता, तू येईन तू हा. मग आता मन असं म्हणतंय, हा. तो आहे ना त्याची आशाच केली नाही पाहिजे, ती आशा सोडून दिली पाहिजे. का माहितीये का? हा. या बाय, तू एखाद्या बारवात उडी फेकली का, येरीत मेला का, बंधाऱ्यात गेला, गाडी खाली मेला, हे काही कोणालाच माहित नाही. तो येडून जसा गेला त्याची पुन्हा कोणाचा फोन तरी आला का तुला, का तो नवरा दिसला ग शांताबाई, तो मेलाच बाई. मग आता असं मत आहे. आणि तो त्याचा विषय सोडून द्यावा. मी काय म्हणतो, माझे 2 शब्द ऐकते का? बोला ना दाजी. आता हे बाय, जसा तो गेला ना हा. निघून, तसं तू ये ना माझ्या मनात बसेल. दाजी काय बोलू राहिले तुम्ही? हा शांता, खरंच सांगतो, तू माझ्या मनातच बसेल. का आता हे बाय, तो गेला, झाले 2 वर्षे बोलता बोलता, नाही का? आणि तुला जे मेन आहे ना तीच तुला भेटत नाही. आणि तुझ्या भावना मी ओळखू शकतो, नाही का? पण ते मला आहे ना, इतक्या दिवस मी बोललो नाही, पण आता बोलू का? आता तुम्ही बोलूच राहिले ना दाजी. हा, पण तरी अजून बोलतो. हा बोला ना. तुझ्या ज्या भावना आहे शांता, हा. त्या मी सगळ्या पुरवितो. माझं असं मत आहे बा, जो तुझा नवरा तुला देतो होता ना, ते माझ्याकडून तुला भेटल व शांत. दाजी काय बोलू राहिले? नाही ताईला माहित झालं तर काय बोलणार ती? अगं ताईला माहीतच करू नको ना, पण तुला जर ते सुख पाहिजे असं तर का ग शांता, तू असं किती दिवस जुरणारी अशी, किती दिवस उपाशी राहशील तू? कधीतरी चांगल्या भाजीचा वाटच ना खावा तोंडाला, आणि मग पाय बा असं आहे बर का, असं आहे. मात मनाला वाटत बा. हा ते काय माहितीये का दाजी, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. माणसाला आठवण येतेच नाही का? म्हणजे जे सुख माणसाला नाही भेटत ना, ते कोणतं असो मग त्याच माणसाला उणीव भासतच राहते नाही? भासते का नाही? पण मग आता तुम्ही माझी दाजी आहे ना, दाजी संग असं करणं योग्य नाही वाटत ना. अगं असू दे ना, अगं दाजी ये शेवट, आणि मेवणीला कोण जेव जाईल? दाजीच. आणि मग मेवणीला जर दाजीनं तेवढं जर सुख दिलं तर मेवणी काय आनंदात राहील याचा विचार कर शांता. या पृथ्वीवर तुला जगायचं असलं तर काही म्हणतो, पण तुला त्या सुखाची तुला आहे ना जास्त गरज आहे. या बाय, नवतरनं शरीर येतो, तो आजताशी 30-35 वय, तू का लय वयाची नाही बाई. माझं लग्न झालं तर तू अशी एवढी होती, होती का नाही? बरं ऐक ना, पाय मग शांता, मग विचार कर. दाजी ते हात नका लावू ना, अंगाला हात लावू नका ना. का बरं, काय झालं? अगं मी काय झालं ग? ते आता 2 वर्ष झाले स्पर्श नाही ना कोणाचा, हा, त्याच्यामुळं थोडं असं अंगावर शहारे आले, अशी काटा आला अंगावर. अगं येणारच, हा. तो काटा येणारच बर का शांता. हा. आता पाय बा, तुला कसं वाटतं बा? काय वाट?
काय तुझे गाल, हा एवढी चांगली बाई, तू आहे ना, तो जीव जाळूच नको. माणसाचं आयुष्य किती दिवस राहत सांग बरं तूच. हं? काय बा, जन्मी आला ह्याला आणि पाणी वाहून मेला, काय वाटतं तुला? हं? विचार कर या गोष्टीवर. पण नवऱ्याचं सुख मी देऊ शकतो तुला. पाय असं आहे. हं? दाजी हं? जास्त जवळ नका येऊ ना. अगं जवळ आल्याशिवाय ते सुखच काय तुला द्यायचं मग सांग. हं? हो ना. मग दाजी हं? मला हे थोडस योग्य नाही वाटत. ताईला माहित झालं तर. अगं ताईला तू माहित करू नको ना. बहीण तुझी ना. ऐक शांता, तू आता तिकडे नको बघू, माझ्याक बघ. माझ्याक बघ दादा. का ग शांता, तुला दाजी आवडतो का? हं? बघ तुला दाजी आवडतो का विचार कर. हं? दाजी हं? आता माझा नवरा 2-2.5 वर्ष झाले निघून गेलाय. तशी मी म्हणजे तशीच राहू राहिली. हं. म्हणजे मला पण त्या गोष्टींचं दुःख आहेच. आहे का नाही? तुम्ही म्हणता ते बी बरोबर आहे, पण माझी हिंमतच होत नाही. कारण तुम्ही माझी दाजी आहे ना. तू ना हिंमत कर, बिंदास, काहीच वेळ नको. मी आहे. हा दाजी का आलाय तुझा? हं? तुझ्या केसाला धक्का लागणार नाही, तुला काही कोणी म्हणणार नाही. दाजी आहे ना तो मांग. हं? आणि मग एक काम कर, इकडे डोकं थोय तू आज. थोय थोय थोय. नका बी दाजी. अगं थोय ना, काय लाजू राहिली तू? तोच दाजी आहे ना. ठेव ना ग डोकं. लय भारी वाटतं शांता. कसं वाटतं? छान वाटतं. एक काम कर ना, हं. मधी चाल ना, मधी चाल ना. हं? चाल ना, उठ ना, उठ. शांता, हं. तू असं लाजू काय नको. हे बाय, हा काही लय मोठा विषय नाही, जगाविरुद्ध नाही काही. बरोबर. तुला जे सुखाची गरज आहे ते सुख मी देऊ राहिलो. मी किती केलं तो दाजीनं दिले ना, काही लय मोठं ये नाही. हं? कसं वाटतं दाजी ते? अगं ते मस्त वाईट वाटतं. हं? पण आपली मेवणी जर नुसते मन जाळी ती तेवढ्या गोष्टीसाठी, ते माया बुद्धीला पटत नाही. काय वाटतं? पण तू पहिल्या फोन आहे ना माया मनात होती, बर का? नाही का? ना शांता, मी ना थांब, आता ना मी दरवाजा लावतो. थांब दाजी. हं? दाब लावून घ्या ना. हा घेतो. येऊन ये बाई. हा. कसं वाटतंय? दाजी हं? लय मजा येऊ राहिली. मला लय मजा आली. लय दिवसाची इच्छा होती मला. तू शांता, हा. तुला पावतच नव्हतं मला. दाजी बस ना, सोडा ना आता. थांब थोडी थांब. अहो दाजी
ना थोडीशी अहो नका ना आता. अगं थोडं राहिलं थोडं अहो. येऊन या बाई थोडा दम काढ. अगं लई दिवस झाले पण नवरा नाही त्याच्यामुळं तुला असं होतं ते. दाजी, तुम्ही लय बाई लय चावून टाकता दाजी. झालं वय एकदाच मोकळं आता. दाजी हं? तुम्ही तर माझा घामच काढला 2 वर्षाची कसरच काढला. अगं तू आहे मा घाम काढला. हा. मा घरी एवढा घाम निघत नाही. हा. इकडं जास्त नाही. पण आता तुम्ही जा ना घरी. हा आता मी जाईल हा पण मग मस्त काम झालं ना. आता एक काम कर. हा आता मी जातो घरी बर का. हा पण तुझ्या बहिणीला काही म्हण नको. बरोबर. तिला इकडूनचा शब्द इकडे झाला पाहिजे नाही बर का. या कानाची या कानाला सुद्धा आलं नाही पाहिजे. आणि मी ना आता येईल मधून मधून आठवड्याना. हा तुला आता आहे ना तेव्हा तुम्हाला सांगते दाजी. आता ती काय माझी सख्खी बहीण नाहीये. हा बरोबर आहे. ती जरी माझी गुरु बहीण आहे हम्म. पण मग शेवटी बहीणच आहे ना ती माझी. हा मग मग मला नाही वाटत का असं तुमच्याशी वागायला योग्य नाही नव्हतं वाटत. हम्म. पण आता जाऊ दे ना इलाजे. अगं तुला जे लागत होतं ते मी द्यायला कबूल झालो ना म्हणून शांता. हा. बरं आता जाऊ दे सगळं मी. आता आहे ना काळजी घे. हं? आणि मी ना 2-3 दिवसांना परत येतो. हा हं? जाऊ का मी आता. हा जा दाजी. चाल. हं? मस्त वाटलं ना. मी म्हणतो झोपीला एक काम कर एक मुक्का देते का. हं? दे ना. दाजी आता बास ना. जाऊ का चाल मग.